तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत माझ्या होम टाऊनला. सो आजची राईड खूप स्पेशल आहे. तर बघू आज आपण कुठे थांबणार आहोत, किती वेळ लागतो आपल्या राईडला आणि बाकी सगळ्याच गोष्टी. तर चला आपण भेटू आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपला. तोपर्यंत आताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करून टाका, सो तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग्स बघता येतील. तर मित्रांनो, आता आपण मोटो व्लॉगवरती आहे, सेटअपवरती आहे. तर आता आपण पहिल्यांदा पुण्यातून बाहेर पडलो. कॉज तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे. ट्रॅफिक खूप असल्यामुळे मी पहिल्यांदा पुण्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं आणि मग माझा मोटो व्लॉग चालू केला. सो आता आपण बघू शकता की मी मस्त सकाळी राईड करत आहे. लाईक 60-70वरती क्रूज करणार होतो मी. पण ट्रॅफिक इतकं होतं की मला खूपदा ॲक्सिलेटरवर प्लस ब्रेक करावं लागत होतं. सो तुम्ही बघत चला आपण कुठे-कुठे थांबणार आहोत, कशी राईड राहणार आहे आणि आपल्याला खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल की ह्यामध्ये ह्याने व्हॉईस ओव्हर का केलं आहे? तर कसं आहे मित्रांनो, मी माईकमध्ये बोलत होतो, बट का माहिती आहे का, काही रेकॉर्डच झालं नाही आणि विंड नॉईज इतका येत होता की माझा आवाजही ऐका येत नव्हता. सो मला ह्याही व्हिडिओला पुन्हा एकदा व्हॉईस ओव्हर करावं लागत आहे. सो आता मी जे काय बोलतोय ते तर मलाही आठवत नाही ॲक्च्युली मी काय-काय बोललो आहे व्लॉगमध्ये. बट आता मी ह्याच्या व्हॉईस ओव्हरच करतोय आणि अशा प्रकारे आपण आता जाणार आहोत टनलमध्ये. कॉज इथं गर्दी खूप होती आणि ह्या गॅपमधून मी एकदम इझिली बाहेर पडलो. हा आहे कात्रजचं न्यू टनेल आहे. सो ठीक आहे, टनेलमधनं बाहेर आल्यावरती पाहू. सो आता आपण टनेलमध्ये एंटर केलं आहे. मला वाटलं नव्हतं की टनेलमध्येही इतकी गर्दी असेल, इतकं ट्रॅफिक असेल. कारण का टनेलमध्ये एकतर जास्त काही दिसत नव्हतं आणि ट्रॅफिक पण इतकं होतं की लाईक बैलगाडी आपल्या तिथे भेटली. सो हे इंटरेस्टिंग होतं एकदम स्लो जायला. मस्त मजा येत होती मला तर आणि मी एकदम क्रूज करत होतो. तर हीच ती बैलगाडी ज्यामुळे आपल्याला इतकं ट्रॅफिक लागलं आतमध्ये. सो ठीक आहे. शेवटी आपली संस्कृती होती बैलगाडी, ती आपल्याला जपायलाच हवी होती. तर आपण टनेलमधून बाहेर पडलो आणि मस्त एकदम सनी वेदरमध्ये आपण राईड करत आहे. तसं थंडीही वाजत होती आणि ऊन असल्यामुळे थोडं मस्त मस्त वाटत होतं. वेदर खूप भारी होतं आणि आता आपण 80+ क्रूज करतच होतो. कॉज हे माझं एव्हरीडे झालंच आहे. तर कसं आहे मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सातारच्या थोड्या मागे थांबलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही खूप सारे शॉर्ट्स बघितले असतील आणि असे खूप सारे शॉर्ट्ससाठी अजून तुम्ही बघत राहा. आपण होमटाऊनपर्यंत पोहोचून जाईल. गाईज व्ह्यू चेक करा, व्ह्यू हा आपण घाटातनं खाली उतरताना हा व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यूज होता. मी मध्ये थांबलो होतो एक थोडासा ब्रेक घेण्यासाठी. सो ब्रेक घेऊन मी आता लगेच ग्लव्ज घालतो आणि इथून लगेच आपण निघूया. आणि आता पुढे आपण एक मोठा ब्रेक घेणार आहोत. कॉज आता जस्ट सकाळचे 10 वाजलेले होते आणि भूकही खूप लागली होती. सो काहीतरी पटकन एक ब्रेकफास्ट म्हणून काहीतरी खाऊन घेणार होतो आपण.
सो घाट उतरल्यावरती बघूया. रस्ता, तुम्ही रस्ता बघू शकता. आता तर ठीक आहे, पण बनीच असे पॅच येत आहेत ना की काय सांगू तुम्हाला, की गाडी कंट्रोलच होत नाही. सो हे सजेस्टेड आहे की गाडी आधी स्लो घ्या. तुम्ही बघू शकता हा पॅच कसा आहे, न रस्ता आहे न काय. सो नाही काय सांगता येत की आपल्या इंडियामध्ये सोडा महाराष्ट्रामध्येही कधी कुठं कसा रस्ता खराब असेल काहीच सांगता येत नाही. सो मित्रांनो, गाडी हळू चालवा आणि स्वतःची काळजी घ्या आणि रोडवरती दुसऱ्या लोकांचीही काळजी घेत घेत आपली गाडी चालवा. जसं जसं आपण घाट उतरतो तसं आपल्याला एक हॉटेल दिसून येतं. म्हणजे साईबाबांचं एक मोठी मूर्ती दिसून येते. ते एका हॉटेलमध्येच आहे. फॅमिलीसाठी मस्त आहे हॉटेल. म्हणजे बाहेरच मस्त वाटते. मला माहीत नाही का ॲक्च्युली एक्सपिरियन्स मी घेतला नाही आतमध्ये जाऊन, बट खूप भारी वाटतं तिथनं जाताना. साईबाबांची मोठी मूर्ती आहे, तशीच तिथे महाराजांचीही मूर्ती आहे. तो तुम्ही जर सातारच्या आसपास असाल तर तुम्ही नक्की वन डे प्लॅन करू शकता म्हणजे फॅमिलीसोबत ह्या हॉटेलमध्ये. आता स्टॉप घेतला. आय डोंट नो तुम्ही किती बघू शकता मला, बट ठीक आहे. सो आपण आहे तर मानकरी डोसा आपल्या साताराच्या टोलगेटच्या इथे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. सो गाईज, आता आपण प्रॉपर सातारामध्ये एंटर केलं आहे. बट माझं एक सजेशन आहे सगळ्यांना की जे आपण स्टॉप घेतला होता साताराच्या टोलगेटवर मानकरी डोसा हाऊस, खरंच सांगावे तर डोसा मला काही इतका आवडला नाही आणि ओव्हर प्राईस पण होता आणि क्वांटिटीही तेवढी नव्हती. सो त्याच पैशामध्ये आपल्याला दुसरीकडे खूप चांगला नाश्ता भेटला असता आणि ते टोल गेटवर असल्यामुळे इतकं कॉस्टली असेल कदाचित. बट ठीक आहे, तुम्ही ट्राय करू शकता, एक्सपिरियन्स घेऊ शकता तिथेही. आणि तिथे आपण थोडासा ब्रेक घेऊन आपण निघालो आणि आता नॉनस्टॉप आपण डायरेक्ट घरीच पोचणार होतो. सो बघा अजून काय दिसतंय. थोडंफार ट्रॅफिक आपल्याला पुढे भेटलेलंच होतं आणि रस्ते कसे डायव्हर्जन्स खूप आहेत. अजून रस्त्याचं कामही अजून झालं नाही आहे. सो आपण क्रूज करत करत एन्जॉय करत करत कराडच्या टोलगेटच्या इथं पोचलोच होतो आणि आता आपण कराडमध्ये डायरेक्ट एंटर करणार. मित्रांनो, सकाळी आपण 8 वाजता निघालो होतो आणि 10:30 ते 11पर्यंत आपण घरी पोचलो. तर अशाच राईडसाठी तुम्ही आत्ताच मला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटही करा.